आजचा एपिसोड शूट करत असताना इम्युएलायटी नावाची जी ट्रीटमेंट आहे त्याबद्दल खूप सारी माहिती मिळाली आणि ही इम्युएलायटी ट्रीटमेंट जी आहे ही मला असं वाटतं तुमचं लास्ट होप असू शकते, कारण डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट सांगितला त्यानंतर मला असं वाटलं तुम्हाला प्रत्येकाला या ट्रीटमेंटबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे. सो ही इम्युएलायटी ट्रीटमेंट काय आहे, ज्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, ती जाणून घ्या. आणि यानंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डॉक्टरांचे यूट्यूबची लिंक देणार आहे. त्यामध्ये काही सक्सेस स्टोरीजसुद्धा आहेत, त्या बघायलाही तुम्हाला खूप आवडतील, त्यासुद्धा नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. मातृत्व एक स्वप्नपूर्ती या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण मागच्या काही एपिसोडमध्ये नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी काय योग्य काय अयोग्य या संदर्भात अगदी बेसिक माहिती जाणून घेतली, त्यानंतर ॲडव्हान्स माहिती जाणून घेतली. त्यानंतर गर्भपातापासून ते गर्भधारणेपर्यंत काय गोष्टी असतात या सुद्धा जाणून घेतल्या. त्यानंतर कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत हे सुद्धा जाणून घेतलेलं आहे. आता हे इलाज जर का सक्सेसफुल नाही झाले तर मग होप सोडून द्यायचं का, की त्यावर आणखीन काही सोल्युशन आहे, आणखीन काही ट्रीटमेंट्स आहेत, हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे जे ऑनरेबल गेस्ट आहेत ते ख्यातनाम असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन आणि रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ आणि रोगप्रतिकारक शास्त्रज्ञ डॉक्टर मोहन राऊत आणि डॉक्टर मुग्धा राऊत आज ते पुन्हा आपल्याबरोबर आहेत आणि पुन्हा आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहेत. तुमचं खूप खूप परत एकदा स्वागत. आणि हा आपला शेवटचा एपिसोड असणार आहे. आणि तुमचं ज्या गोष्टीमध्ये संशोधन झालेलं आहे, तुम्ही ज्याच्यावर इतकी वर्ष काम करता आहात, खूप प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही आशेचं किरण आहात. तर आज मी तुमच्याकडनं बरीच माहिती जाणून घेणार आहे. सगळ्यात आधी मागच्या एपिसोडमध्ये आपण जे बघितलं की वारंवार गर्भपात होतो आहे आणि मग त्यानंतर कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत. तर जनरली ज्या सगळ्यांना माहिती आहेत अशा IUI किंवा IVF ट्रीटमेंट त्या कशा असतात, काय असतात हे जाणून घेतलं. पण आता ह्या ट्रीटमेंट्स नंतर सुद्धा गर्भपात होतोय किंवा कारणच लक्षात येत नाही आहे. काय आहे बाबा की ज्यामुळे खूप प्रयत्न केलेले आहेत आणि तरीही गर्भधारणा होत नाही. मग अशा पेशंट्सला तुम्ही काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे आजच्या आपल्या चर्चेचा. आणि खरं आहे की खूपसे पेशंट असे आहेत की जे त्यांना गर्भधारणा होते परंतु वारंवार गर्भपात होतात. आणि खूपसे पेशंट्स असेही आहेत की जे प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट करतात, IVF करतात, वारंवार IVF करतात, पण त्यांना यश येत नाही. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की ज्यांना वारंवार गर्भपात होतात त्यांचा जर आपण तपास केले तर जवळजवळ 50% जोडप्यांमध्ये त्याचं कारणच सापडत नाही. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. आणि तसंच ज्यांना वारंवार IVF मध्ये अपयश येतं त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे जवळजवळ 10% पेशंट असे आहेत की जे IVF करतात त्यांना वारंवार त्यात अपयश येतं आणि त्यापैकी जवळजवळ 50% मध्ये त्याचं कारणच कळत नाही. आणि मग त्यांना आम्ही म्हणतो अनएक्सप्लेन्ड आहेत, काही कारण माहीत नाही. मग त्यांना डॉक्टर सांगतात की आता तसं देवावर सोडा आणि अक्षरशः त्यांना असं निसर्गावर सोडलं जातं, आता तुम्हाला राहील, पुढच्या वेळी राहील तर बघू वगैरे असं होतं. आणि पण आता असं लक्षात आलेलं आहे की ही जी जोडपी आहे ज्यांना सो कॉल्ड आम्ही अनएक्सप्लेन्ड असं म्हटलं जातं त्यांच्यामध्ये एक वेगळं कारण आहे आणि त्याला इम्युनॉलॉजिकल कारण म्हणतात. म्हणजे आपली शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे त्याच्याशी संबंधित हे कारण आहे. आणि त्याचा आणि प्रेग्नन्सीचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स उद्भवतात त्यामुळे हे अशी वारंवार गर्भपात होणं किंवा गर्भधारणा न होणं म्हणजे इन्फर्टिलिटी होणं किंवा IVF ट्रीटमेंट केली तर त्यातही वारंवार अपयश येणं असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अच्छा, म्हणजे जे अनाकालनीय वंध्यत्व आपण म्हणतो ते असण्याचं कारण
हे इम्युन सिस्टीम आपली जी आहे ती कारणीभूत असू शकते. तर ती कशी असू शकते जरा सांगाल का? बघ, आता इम्युन सिस्टम म्हणजे काय? आपल्याला काय माहिती आहे की आपली जी रोगप्रतिकार प्रणाली आहे ती आपल्या शरीराला प्रोटेक्ट करते कुठल्याही जीवजंतूंपासून किंवा कुठलंही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सप्लांट जर मिसमॅच्ड असेल तर ती आपल्याला करते. पण प्रेग्नन्सी ही आईच्या शरीरापेक्षा वेगळी असते. कुठलाही गर्भ असतो तो 50% आईकडून येतो आणि 50% वडिलांकडून येतो. त्यामुळे 50% जो भाग असतो तो आईच्या शरीराला वेगळा असतो. त्यामुळे गर्भ वेगळा असतो. कधी कधी डोनर एग वापरतात आणि अशा वेळेला तो गर्भ आईच्या शरीरापेक्षा पूर्ण 100% वेगळा असतो. पण मग प्रेग्नन्सी जर वेगळं असेल पण रोगप्रतिकार प्रणाली ही मग ह्या प्रेग्नन्सीलाच का काही करत नाही? ते एक वेगळं शास्त्र आहे, त्याला रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणतात. म्हणजे प्रेग्नन्सी जेव्हा जेव्हा गर्भाशयात येतं तेव्हा एक इम्यून टॉलरन्स म्हणून एक प्रक्रिया सुरू होते. म्हणजे गर्भाला कसंही करून प्रोटेक्ट केलं पाहिजे. तर जसा गर्भ येतो तेव्हा एक काही ब्लॉकिंग अँटीबॉडीज म्हणून ॲक्च्युली तयार होतात आणि ते गर्भाशयावर येऊन असा एक थर केल्यासारखा करतात आणि इतर प्रतिकार प्रणालीला सांगतात की या गर्भाला हात लावायचा नाही. अच्छा. आणि मग गर्भ व्यवस्थित 9 महिने वाढतो, काही त्रास न होता. अगदी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसं आहे की जसं डॉक्टर मुग्धा म्हणाले की आपल्या शरीराची एक प्रतिकारशक्ती असते ज्याला म्हणजे याला इम्युन सिस्टीम म्हणतात. त्याचं काम काय की बाहेरून काही आलं आपल्या शरीरात तर त्यापासून आपलं प्रोटेक्शन करायचं. बरोबर. मग कारण त्यापासून आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस, हार्मफुल केमिकल्स, म्हणून आपलं शरीर कुठल्याही फॉरेन गोष्टीला स्वीकारत नाही. त्याच्याविरुद्ध रिॲक्शन होते आणि त्याला डिस्ट्रॉय केलं जातं किंवा रिजेक्ट केलं जातं. म्हणजे आपलं प्रोटेक्शन होतं. बरोबर. तर या बॅकग्राऊंडवर जर आपण प्रेग्नन्सी पाहिली, नॉर्मल प्रेग्नन्सी, तर ती कशी आहे? 50% आईकडून आहे, 50% वडिलांकडून आहे. वडिलांकडून येणारा भाग आईच्या शरीराला पूर्ण वेगळा आहे. म्हणजे प्रेग्नन्सी आईच्या शरीरापेक्षा 50% वेगळी आहे. पण लॉजिकली विचार केला तर सगळ्या प्रेग्नन्सीच्या विरुद्ध पण रिॲक्शन व्हायला पाहिजे कारण ती वेगळी आहे. पण ऍक्च्युअली तसं होत नाही. प्रेग्नन्सी वेगळी असून सुद्धा ती आईच्या शरीरात विदाऊट एनी प्रॉब्लेम वाढते. कारण प्रेग्नन्सीला आईच्या शरीरामध्ये एक विशेष प्रोटेक्शन असतं, इम्युनॉलॉजिकल प्रोटेक्शन, जसं डॉक्टर मुग्धा म्हणाल्या की त्यामुळे वेगळी असून सुद्धा ती वाढते. आणि हे प्रोटेक्शन कसं मिळतं तर काही संरक्षक अँटीबॉडीज आणि काही संरक्षक पेशी नॅचरली आईच्या शरीरात तयार होतात आणि त्यामुळे गर्भ वेगळा असून सुद्धा वाढतो. पण काही केसेसमध्ये हे नॅचरल प्रोटेक्शन बरोबर काम नाही करत. म्हणजे संरक्षक अँटीबॉडीजच तयार होत नाहीत किंवा संरक्षक पेशी तयार होत नाहीत. त्यामुळे गर्भ राहिला की त्याच्याविरुद्ध रिॲक्शन व्हायला लागते, जशी कुठल्याही एखाद्या फॉरेन सबस्टन्स विरुद्ध होते तशी. आणि रिॲक्शन जास्त झाली की गर्भाची वाढ थांबते आणि मिसकॅरेज होतं. म्हणजे जर जे रिॲक्शन उशिरा झाली तर गर्भधारणा होते आणि मिसकॅरेज होतं. खूप लवकर झाली तर गर्भधारणच होत नाही आणि अनाकलनीय अंधत्व म्हणतात ते किंवा IVF फेल्युअर होऊन जातं. म्हणजे इतकं इम्पॉर्टंट इम्युन सिस्टीमचं काम आहे की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी आयदर राहते किंवा असे प्रॉब्लेम्स होतात. पण मला असं वाटतं की काही जणांची इम्युन सिस्टीम बरी असते, काही जणांची नसते. काही जणांना एखादं म्हणजे इवन आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं, पेंडेमिकमध्ये पाहिलं की प्रत्येकालाच नाही झालं ना करोना. म्हणजे प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाची इम्युन सिस्टीम वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असणार आहेत आणि म्हणून या बाबतीतली ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. जर का ह्या इम्युनॉलॉजीमुळे प्रेग्नन्सी राहणार असेल तर त्यासाठी मग बाकी कुठल्या ट्रीटमेंट्स करायची गरज नाही लागत का? किंवा पहिल्यांदाच आपण या ट्रीटमेंटनी सुरुवात केली तर चालू शकते का? तू चुकीचं आहे की बरोबर? अगदी बरोबर. आणि मला वाटतं ह्याबद्दल माहिती लोकांना मिळालीच पाहिजे. कारण हा प्रश्न कसा आहे की
जेव्हा पेशंटना वारंवार गर्भपात होतात किंवा IVF फेल होतं, मग त्यांना आम्ही सांगतो की हे कारण असू शकेल, आणि मग त्यांना ते जर कारण मिळालं आणि त्याचा इलाज झाला तर ते म्हणतात आम्हाला आधी का नाही सांगितलं, की आम्ही आधीच हे केलं असतं, आम्ही IVFच केलं नसतं. म्हणजे असं पेशंट सांगतात. पण कसं आहे की वारंवार गर्भपात होत आहेत किंवा IVF मध्ये यश मिळत नाही याचा अर्थ हा प्रॉब्लेम आहेच असं नाही. तर त्याचे ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं होतं, आणि त्यासाठी काही टेस्ट करणं पण महत्वाचं असतं. आणि ते केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा प्रॉब्लेम आहे, आणि मग त्यांना आपण काही विशेष ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यामुळे टेस्ट इथेही इन्व्हेस्टिगेशनचा भाग अतिशय महत्वाचा आहे. आणि काही विशेष इम्युनॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स आहेत जी आम्ही पेशंटना रेकमेंड करतो, आणि त्याच्यावरून लक्षात येतं की अरे यांना हा प्रॉब्लेम आहे, आणि त्यांना पुढच्या इलाजाने यश मिळण्याचे चान्सेस खूप चांगले. पण जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा सुरुवातीलाच तुम्ही हे रेकमेंड करता की नाही करत? प्रत्येक पेशंटला ह्याची गरज नसते. कारण असं गृहीत आपण धरतो की इम्युन सिस्टम, रोगप्रतिकार प्रणाली काम करेलच नीट. पण ज्या वेळेला वारंवार गर्भपात व्हायला लागतात, म्हणजे आता तर म्हटलं जातं की 2 गर्भपात झाले की त्याच्यानंतर याचा योग्य तपास करणं जरुरीचं आहे, किंवा 2 IVF फेलियर झाले की त्याचा योग्य तपास करणं आहे. तर किंवा इवन अनाकलनीय वंध्यत्व असेल आणि दुसरी कसली ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी हे नक्की इम्युनॉलॉजिकल टेस्ट करणं इम्पॉर्टंट आहे. तर जर आपण लवकर इंटरव्हीन केलं तर याचा आपल्याला लवकर ट्रीटमेंट करता येते आणि पेशंटला लवकर फायदा होतो. म्हणजे जे दुःख त्यांना होतं की वारंवार गर्भपात होत आहेत आणि तर निसर्गावर सोडलं आहे, म्हणजे त्यांना इतकं हेल्पलेस वाटतं की कुठेतरी एक तू म्हणालीस तसं आशेचा एक किरण राहतो. तर ते तो लवकर का नाही आपण देऊ शकत आशेचा किरण? नाही, हे होतं. कारण एक मी सांगतो, एक छान गोष्ट जे आठवली मला. एक पेशंट अशीच आमच्याकडे एका IVF सेंटरमधून रेफर केलं होतं. तिला 5 वेळा IVF केलं होतं आणि प्रत्येक वेळेला अपयश झालं, राहिलीच नाही प्रेग्नन्सी. शेवटी त्यांनी आमच्या सेंटरमध्ये पाठवलं की तुम्ही पहा, हे तिला हा प्रॉब्लेम आहे का. टेस्टमधून ते कळलं. म्हटलं आता तुला ही ट्रीटमेंट लागेल, आणि तिला आम्ही ट्रीटमेंट दिली. आणि मग ती 2 महिन्यांनी येऊन पुन्हा IVF तिथे येऊन करणार होती. ती 2 महिने आसामहून आली होती पेशंट. तिने तिथून 2 महिन्यांनी फोन केला की डॉक्टर मी प्रेग्नंट आहे. म्हटलं कधी IVF केलं? तर म्हणे नाही, मी IVF नाही केलं, नॅचरली राहिले म्हणून. तर मग म्हणजे ह्या केसेसमध्ये काय होतं की अनएक्सप्लेन्ड जे रिझन आहे, म्हणजे की कारणच नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. स्त्रीबीज तयार होत आहे, गर्भाशय व्यवस्थित आहे, नळ्या ओपन आहेत, शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, तरीही राहत नाही. आणि म्हणून मग त्यांना कोणी मग IUI करा, मग कोण सांगतं IVF करा, मग कोण सांगतं सरोगसी करा. पण ऍक्च्युअली असे किती पेशंट आले की ज्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला सरोगसी शिवाय पर्याय नाही. ते म्हणाले आम्हाला करायची नाही, काही म्हणाले आम्हाला अफोर्ड नाही होणार, आणि त्यांनी येऊन आमच्याकडून इलाज केलाय आणि प्रेग्नंट आहेत. आणि आम्ही आता मुलं आहेत त्यांना. म्हणजे 2 पेशंट त्यांना 15 वेळा मिसकॅरेजेस झाले होते, 15 वेळा मिसकॅरेजेस. आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम आहे असं कळलं, याचा इलाज झाला, त्याच्यानंतर त्यांना मुलं आहे. म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे की लवकर का नाही, की म्हणजे सगळं एवढं सफर होऊन, कारण तर ते आहेच. तर त्यामुळे आता याविषयी जशी जागरूकता वाढते तसे डॉक्टर आमच्याकडे आधीही पाठवतात. मूल राहत नाहीये, IUI केले, आता IVF करायचंय, तर त्याच्या आधीच पाठवतात की आधी बघा हा प्रॉब्लेम असेल तर तिथल्या बऱ्याचशा पेशंटना ह्याच्यानंतर IVF ची गरजच लागत नाही, असंही होतं. आणि तसं पाहायला गेलं तर त्रासातून, म्हणजे त्या ट्रीटमेंट खूप अशा त्रासदायक आहेतच आणि खूप हेक्टिक पण आहेत मला असं वाटतं. त्याच्यामुळे स्त्रीला महत्त्व करून खूपच त्या त्रासातून जावं लागतं. तर तुमच्या या ट्रीटमेंटमध्ये मला असं वाटतं की जर काही यश मिळणार असेल तर का नाही पहिल्यांदाच करायची. म्हणजे अर्थात ते टेस्ट केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल आणि तरच तुम्ही सजेस्ट कराल. पण तरी असं एक्सप्लेन करू शकाल का की एक्झॅक्टली ही ट्रीटमेंट काय आहे? म्हणजे बऱ्याचदा असंच होतं की आम्ही पेशंटना जेव्हा सांगतो की तो असा इलाज आहे, तुम्हाला याच्यामध्ये IVF कदाचित लागणार नाही, ते म्हणजे डॉक्टर आधी आम्हाला सांगा तुम्ही नक्की करता काय. तर ही जी ट्रीटमेंट आहे त्याला लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी असं म्हणतात, किंवा LIT असं म्हणतात. आणि ही तशी नवीन ट्रीटमेंट नाही आहे, काही काळापासून आहे.
पण आम्ही गेल्या 10 वर्षात यामध्ये बरंच संशोधन करून त्याची एक पेटंटेड प्रोसेस केलेली आहे. त्याचं आमच्याकडे पेटंट आहे की जे प्रोसेस केलेली आणि ती प्रोसेस आम्ही वापरतो. त्यामुळे ही प्रोसिजर आम्ही एकदाच केली जाते, एकदाच करतो. परदेशात ही प्रोसिजर केली जाते जिथे ती 2 वेळा किंवा 4 सिटिंगमध्ये, कधी 6 सिटिंगमध्ये करावी लागते. पण आम्ही फक्त एकदाच करतो. आणि त्यात केलं काय जातं तर हजबंड नवऱ्याचं ब्लड घेतलं जातं आणि त्यातून लिम्फोसाईट नावाच्या पांढऱ्या पेशी वेगळ्या केल्या जातात. आणि या पेशींमध्ये असा एक गुणधर्म असतो की आणि त्याचं इंजेक्शन बायकोला दिलं जातं. आणि पेशींमध्ये असा एक गुणधर्म असतो की त्याच्यामुळे स्त्रीच्या शरीरात ज्या संरक्षक अँटीबॉडीज ज्या नसतात, ज्यामुळे गर्भपात होत असतात किंवा प्रेग्नन्सी IVF फेल होत असतं, त्या संरक्षक अँटीबॉडीज तयार व्हायला मदत होते, संरक्षक सेल्स तयार होतात. आणि त्यामुळे त्या प्रोसिजर नंतर एक 4 आठवड्यांनी आम्ही त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायला सांगतो. आणि मग त्यावेळेला प्रेग्नन्सी सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि याचा परिणाम जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत असतो या एका ट्रीटमेंटचा. त्या कालावधीमध्ये बहुधा त्यांच्या इव्हन डिलिव्हरी पण होऊन जाते. म्हणूनच आपण म्हणालो ना की IVF करून थकलेले जे लोक आहेत आणि आता आशा सोडून द्यायची का, त्यानंतर मला असं वाटतं की का इम्युनॉलॉजी, कारण यामध्ये जी ट्रीटमेंट तुम्ही सांगता आहात ती प्रोटेक्ट करणार आहे त्यांना, बाळाला. आणि इवन IVF जरी करायचं झालं तरी ते गर्भाच्या आजूबाजूला जे तुम्ही म्हणता की प्रोटेक्ट सिस्टीम जी असायला हवी, तर IVF जर करावंच लागणार असेल, डिरेक्टली गर्भाशयामध्ये जर का तुम्हाला शुक्रजंतू जाणार आहेत आणि मग गर्भ राहणार आहे, पण तिथे जर प्रोटेक्शनच प्रॉपर नसेल तर ते राहणार कसं गर्भ? मला करेक्ट कळलंय का? अगदी बरोबर कळलंय. आणि मला जर कळलं असेल तर मग माझ्या प्रेक्षकांना कळलेलं आहे. अगदी बरोबर आहे. हो ना, अगदी बरोबर आहे. आणि ते लवकर का करू नये, कारण नाहीतर इतका शारीरिक, मानसिक, फायनान्शियली पण त्रास होतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण लवकर ट्रीट केल्या तर पेशंटला नक्कीच फायदा होतो. आणि आपण करतो ट्रीटमेंट पेशंटला फायदा होण्यासाठी, तर मग लवकर का नाही? आणि पेशंट असे विचारतात, डॉक्टर इतकी सोपी आहे असं वाटतंय, म्हणजे याच्यात ऑपरेशन नाही, औषध नाही, गोळ्या नाहीत, काही नाही, मग आम्हाला आधी का नाही सांगितली ही गोष्ट? नाही तर पण म्हणे ही ते असंही विचारतात, पण नक्की ही सेफ आहे ना? तो एक प्रश्न नेहमी विचारतात. इव्हन आमचे डॉक्टर मित्र विचारतात की तुम्ही करताय पण हे इम्युन सिस्टीम आहे, ही सेफ आहे ना? तर ही ॲक्च्युली ही प्रोसिजर खूप सेफ आहे. म्हणजे त्यांनी काही इम्युनिटी कमी होत नाही की ज्याने दुसरे कुठले इन्फेक्शन होतील किंवा दुसरे कुठले आजार होत नाही किंवा ॲलर्जिक रिॲक्शन होत नाही. आणि 1.5 वर्षानंतर टेम्पररी इफेक्ट असतो, 1.5 वर्षांनी तो निघूनही जातो. त्यामुळे सेफसुद्धा आहे, इफेक्टिव्हसुद्धा आहे. मात्र ती योग्य प्रकारे व्हायला पाहिजे आणि ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनाच फक्त होईल. योग्य निदान करून योग्य प्रकारे करणं फार गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आणि तुमच्या प्रॅक्टिसमध्ये याचा सक्सेस रेट तुम्हाला किती वाटतो? म्हणजे आतापर्यंतचे काय आहेत एक्सपिरियन्स? मी जसं म्हटलं तसं की सिलेक्शन पेशंटचं खूप महत्त्वाचं आहे की ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनाही जर दिली तर 80% पेशंट्स यामध्ये यशस्वी होतात आणि त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. कारण हे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आहेत. ज्यांना प्रेग्नन्सीच राहत नाही असे आहेत, प्रेग्नन्सी राहत नाही, IVF केले फेल झाले, IVF असे आहेत, प्रेग्नन्सी राहत नाही, IVF केले आणि त्यानंतर मिसकॅरेज झालेत असे पण आहेत. किंवा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंटचं कारण एकच आहे. आणि त्यामुळे ते प्रॉपर सिलेक्ट जर केलं आणि जगभरात ज्या स्टडीज, रिसर्च स्टडीज आहेत त्यामध्येही त्यांनी सक्सेस रेट 75 to 85% एवढा तिथे दाखवलेला आहे. तुमचे खूप सारे सेंटर्स सुद्धा आहेत, हैदराबादमध्ये आहे आणि आणखी दिल्लीला, नागपूर, पुण्याला, मुंबई मेन सेंटर आहे आमचं. नागपूरला आहे, पुण्याला आहे, हैदराबाद, बँगलोर आणि दिल्ली. इथे तुम्ही स्वतः व्हिजिट करत असता? हो हो. कारण जसं आम्ही डॉक्टर मोहननी म्हटलं की योग्य निदान योग्य प्रकारे करणं फार महत्त्वाचं आहे. तर आमचं ह्याच्यावर संशोधन करून आम्ही त्याला प्रोसेस पेटंट अप्लाय केल्यानंतर पेटंट आहे. तर जर ते योग्य प्रकारे नाही केलं तर त्याचा इफेक्ट लगेच जातो. तर त्यामुळे योग्य प्रकारे घाईघाईत न करता ते करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर एक पॅसिव्ह इम्युनोमॉड्युलेशन म्हणून काही औषधं असतात. ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आम्हाला सुरू करायला लागतात किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करताना, तर ती बरोबर आम्हाला प्रत्येक पेशंटच्या रिपोर्टप्रमाणे द्यायला लागतात.
तर त्यामुळे आम्ही मुंबईला मेनली असतो, नाहीतर महिन्यातून एक दिवस आम्ही सगळ्या सेंटर्स बनवून प्रोसेस करतो. आणि आम्ही आता एक एकदम सिम्पल प्रोसेस केलेली आहे, म्हणजे त्याला आम्ही 5 स्टेप प्रोसेस म्हणतो. पहिल्यांदा तुम्ही आमच्याबरोबर अपॉइंटमेंट घ्या, आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करतो, कुठूनही असू तिथे, कारण ऑनलाईन कन्सल्टेशन कुठूनही करता येतं. मग पेशंटला जर गरज असली तर त्यांना आम्ही ब्लड टेस्ट सांगतो, ते प्रत्येक आपापल्या शहरात करतात, कारण बरेचसे मोठे लॅबॉरेटरीज हे आता टेस्ट करतात, तर ते ब्लड टेस्ट करतात, आम्हाला रिपोर्ट परत पाठवतात, मग आम्ही परत एक फॉलोअप कॉल करतो. आणि मग पेशंट समजा त्यांना खूप घाई असेल तर ते मुंबईला येतात, नाहीतर ते आम्ही ज्या सेंटरमध्ये जिथे जवळ असेल तिथे येऊन आमच्याबरोबर ती ट्रीटमेंट करतात. आणि मग आम्ही फायनल स्टेप प्रोसेस म्हणतो, म्हणजे अनुभवा मातृत्व, दॅट इज एन्जॉय पेरेंटहूड, ही आमची फायनल स्टेप असते. कारण हे तुम्ही सांगितलं असं की एक आम्ही कटाक्षाने पाळतो की प्रत्येक प्रोसिजर आम्ही स्वतः करतो, त्याचा जो कोर पार्ट आहे, त्यामुळे प्रत्येक सेंटरमध्ये ज्या प्रोसिजर्स होतात ते आम्ही दोघे पर्सनली असतो आणि तो जो मुख्य पार्ट आम्ही करतो. आणि त्यामुळे म्हणजे तो योग्य प्रकारे होतोय ना याची आम्हाला खात्री राहते आणि त्याप्रमाणे त्याचं परिणामही चांगले येतात. तुम्ही एवढी माहिती सांगितल्यानंतर खरं तर कळलं की इम्युनॉलॉजी एक्झॅक्टली काय आहे आणि ती प्रेग्नन्सीसाठी तुम्ही कशा प्रकारे प्रेग्नन्सी राहू शकते याच्यामुळे वगैरे. पण या बाबतीत काही अवेअरनेस नव्हता, म्हणजे मी तुम्हाला भेटले त्यावेळेला मला हे कळलं. यापूर्वी मला या ट्रीटमेंटबद्दल अजिबात माहिती नव्हती, म्हणजे बिलकुल तसं पाहायला गेलं तर पॉप्युलर ट्रीटमेंट तर नाही आहे ही. तर याचं कारण काय? नाही, कसं आहे, एकतर म्हणजे 11 वर्षापूर्वी आम्ही आमचं मुंबईला सेंटर सुरू केलं तेव्हा तर अवेअरनेस खूपच कमी होता. म्हणजे जनरल पॉप्युलेशन सोडा, इव्हन डॉक्टर्स ना, गायनेकोलॉजिस्ट नाही, याच्याविषयी जास्त माहिती नव्हती. आणि गेल्या 11 वर्षात जे आम्ही काम केलंय किंवा अवेअरनेस केलं त्यामुळे आता हे इन्क्रीजिंगली वाढायला लागले. पण आणखी एक गोष्ट आहे की ही प्रोसिजर किंवा ही ट्रीटमेंट करण्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं, म्हणजे ज्याला क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट म्हणतात, तर ते एक स्पेशल क्वालिफिकेशन आहे. आणि म्हणजे एक सांगतो स्मिता की जगभरात 36 क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट त्यांना स्पेशल फेलोशिप देऊन अमेरिकन सोसायटीने रेकग्नाइज केलेलं आहे. तर त्यापैकी भारतामध्ये फक्त 2च आहेत आणि ते तुझ्या समोर आता बसले. आय नो. म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, मला माहिती होतं, कारण आपण गायनेकला जेव्हा भेटतो त्यावेळेला त्यांच्या पुढे हे जे रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी वाला आहे ते नाही कुठे बघायला मिळालं. आणि म्हणून मला असं वाटलं की तुम्ही काय काय केलंय हे कळणं फार गरजेचं आहे. आणि इतकी ॲडव्हान्स आणि तसं पाहायला गेलं तर इतकी सक्सेसफुल रेट असलेली ही ट्रीटमेंट आहे की लोकांना माहिती असणं फार गरजेचं आहे. मला तुम्हाला इतकं मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटतं की तुम्ही 4 एपिसोड आमच्याबरोबर आहात, सबस्क्रायबर्स बरोबर आहात आणि इतकी छान माहिती सांगत गेलात तुम्ही. तुमचं पुस्तकही आहे आय थिंक याच्यावर. हो, ॲक्च्युली म्हणजे आम्ही जे अनेक वर्ष काम करतोय त्यानंतर म्हणजे स्प्रिंगर पब्लिकेशन म्हणून जे आहे, स्प्रिंगर नेचर, हे अतिशय प्रेस्टिजियस पब्लिकेशन समजलं जातं रिसर्च फील्डमध्ये. आणि त्यांनी आम्हाला अप्रोच केलं, त्यांनी आम्हाला येऊन अप्रोच केलं की तुम्ही ह्या विषयावरती पुस्तक लिहू शकाल का, कारण ह्या विषयावरती सिंगल असं बुक टोटली डेडिकेटेड पुस्तक नाही आहे. तर हे पहिलं पुस्तक आहे जे पूर्णपणे या विषयाला वाहिलेलं म्हणता येईल असं आहे. आणि त्यात आम्ही त्याविषयीची सर्व माहिती, म्हणजे अगदी त्याच्या हिस्ट्रीपासून कशी त्याची सुरुवात झाली आणि मग त्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारे कशी केली जाते, आणि एक तर मोठा चॅप्टर जे सगळ्या रिसर्च स्टडीज आहेत याविषयी केलेल्या आहेत त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आमच्या सक्सेस स्टोरीज काही आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि म्हणजे सॉर्ट ऑफ अ कम्प्लीट बुक म्हणता येईल असं याविषयी आहे. आणि ते गेल्या वर्षीच पब्लिश झालं आणि बऱ्याच ठिकाणी आता ते रेफरन्स म्हणून वापरलं जातं. इकडे जे तुम्हाला पुस्तक दिसतं आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता, त्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन आहे. आणि ॲक्च्युली हे सगळे एपिसोड बघितल्यानंतर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेतच. मला इतकं मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणावं असं वाटतं की यानंतर
जे जे कोणी जोडपे आहेत किंवा कुटुंब आहेत की ज्यांना घरामध्ये छोट्याशा बाळाची चाहूल लागावी असं वाटतं आणि ते खूप आतुरतेनं वाट बघतात, तर त्यांच्यासाठी डेफिनेटली हा एक आशेचा किरण असणार आहे. अगदी पहिल्या एपिसोडमध्ये मी म्हणाले तसं यांच्याकडे एक जादूची छडी आहे. तर त्यासाठी मी थँक्यू म्हणते, कारण मला माहिती आहे हे एपिसोड्स जे कोणी ऐकतील, जे गरजवंत आहेत, त्यानंतर किती साऱ्या कॉमेंट्स मला येणार आहेत आणि त्यानंतर ते ट्रीटमेंट घेणार आहेत. त्यातले काही असे जोडपी असतील की ज्यांचं सक्सेसफुली प्रेग्नन्सी होईल, त्यानंतर हे पूर्ण सिरीज केल्याचा मला खूप आनंद मिळणार आहे. म्हणजे खरं सांगायला गेलं तर हे अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देणं आणि हा आनंद मला सुद्धा घेता येतोय, माझ्या सबस्क्रायबर्सला घेता येतोय, माहिती मिळते, हे खूप खूप आहे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, 4 एपिसोड माझ्याबरोबर तुम्ही एवढी माहिती दिलीत, इतके पेशन्सनी तुम्ही माहिती दिलीत आणि मला खूप कौतुक वाटतं तुमच्या दोघांचं. तुम्ही दोघंही खूप छान काम करताय तुमच्या क्षेत्रामध्ये आणि अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगतीही होत जाऊ. आणि भेटूया आता नवीन विषयासह नवीन एपिसोडमध्ये. थँक्यू. आणि शेवटी मला आमच्या दोघांच्या वतीने एक सांगायचं आहे स्मिता तुला, की तुझ्या या स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आम्हाला दोघांना इन्व्हाइट करून आम्हाला आमचे विचार, आमचे अनुभव सगळ्यांशी शेअर करण्याची जी संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे खूप आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.